बांगलादेशमध्ये आज जी अराजकता माजलेली आहे, तर ही अराजकता त्वरित थांबली पाहिजे. हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबले पाहिजे, अन्यथा आम्हाला हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे सरसावे लागेल. अशी वेळ येऊन टेपलेली आहे, कारण इतके हिंदूंवर अत्याचार वाढलेले आहेत. जाणीवपूर्वक हिंदूंना टार्गेट केलं जातं, हिंदूंची मंदिरे टार्गेट केली जात आहेत, हिंदूंची घरं टार्गेट केली जात आहेत, मुलांची वसतिगृह टार्गेट केली जात आहेत, त्यांच्या व्यवसायाची ठिकाणं उद्ध्वस्त केली जात आहेत. आणि हेतू पुरस्कार शोधून हिंदूंना, जसं एखाद्या प्रसंगामध्ये शोधून एखाद्याला टार्गेट करून मारलं जातं, तसं हिंदूंना मारलं जातं आहे. त्याच्यामध्ये परकीय शक्तींचा हात आहे. विरोधी पक्ष म्हणजे ज्या हिंदूंच्या विरोधी असणाऱ्या ज्या एजन्सी आहेत त्यांचा हात, आणि हिंदूंना जाणीवपूर्वक संपवून टाकलं जातं. माझी घोषणा आहे, हिंदू धर्म खतरे में आहे, आणि त्याचं प्रत्यंतर आज दिसून येतं आहे, आणि त्यामुळे प्रचंड पीडा होते. आणि यासाठी ही आज पत्रकार परिषद आम्ही घेतलेल्याने याच्यातून संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला आम्ही एक इशारा देऊ इच्छितो आहे की जर आपण बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आणि हिंदूंचा अशाच प्रकारे जर संहार होत राहिला, तर हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे सरसावं लागेल. आणि मग त्याचे जे परिणाम होतील जगामध्ये ते नंतर करावा लागेल त्याचा. म्हणून हिंदूंच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. हिंदू हा मुळात सहिष्णुवादी आहे, म्हणून तो पूर्ण जगातून नष्ट झालेला आहे. भारतामध्ये सुद्धा भारत एक हिंदू राष्ट्र आहे असं पण म्हणतो, पण इथे सुद्धा अल्पसंख्याकांसारखं काही दिवसानंतर, म्हणजे पूर्वी जीवन जगावं लागत होतं, मध्यंतरी आता दिवस चांगले आले होते, काही दिवसानंतर परत तीच परिस्थिती येणार आहे हिंदूंवर. त्या हिंदूंनी याच्यातून जागृत झालं पाहिजे. आज जो बांगलादेशचा प्रसंग आहे, या बांगलादेशच्या प्रसंगामध्ये असं आढळून येतं आहे की जाणून बुजून हे सगळं चाललेलं आहे. वाद आहे, वेगळ्या प्रकारचा वाद चालला. 1981 साली ज्यावेळेला बांगलादेश वेगळा झाला आणि त्यावेळी जे त्या युद्धामध्ये सहभागी झालेले लोक होते त्यांना त्यांच्या नातेवाईकांचे आरक्षण होतं. हा आरक्षणाचा मुद्दा आहे, त्यांच्या अंतर्गत देशाचा मुद्दा आहे. आणि त्या आरक्षणामध्ये 30% आरक्षण द्यायचं ठरलं. त्याच्यानंतर मग पुन्हा उठाव झाला, विरोधकांनी उठाव केला वगैरे वगैरे, आणि त्याच्यातून मग नंतर ते आरक्षण गेलं. मग परत उठाव झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना आरक्षण 30% पुन्हा रिस्टोअर केलं. पुन्हा उठाव झाल्यानंतर पुन्हा ते आरक्षण 5%वर आणलं, आणि त्याच्यातून हा प्रसंग त्यांचा उद्भवलेला आहे. त्यांच्या देशांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु ह्याच्यामध्ये हिंदूंनाच का टार्गेट केलं जातं, हिंदूंनाच संपवलं का जातं, हिंदूंचीच मंदिरं का, हिंदूंचीच वसतिगृह का. कालचा जो प्रसंग आहे हा हृदयद्रावक प्रसंग होता की त्या वसतिगृहाच्या मुलांवर जे हल्ला झाला आणि त्याच्यातून ते लोंबकळत असणाऱ्या मुलावर जे प्रसंग दिसला किंवा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जे दिसलं ते अत्यंत हृदयद्रावक आहे. आणि म्हणून धर्मगुरू या नात्यानं आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की आता हिंदूंनी पुढे सरसावलं पाहिजे का, आंतरराष्ट्रीय समुदाय मूग गिळून बसणार आहे का, आंतरराष्ट्रीय समुदाय मानवतेच्या गप्पा मारतो, मानवतेसाठी प्रयत्न करतो, तर ही मानवता नाही का, हिंदू हा माणूस नाही आहे का, हिंदू वाचणं गरजेचं आहे असं वाटत नाही का. जगामध्ये जर शांतता हवे, जगामध्ये सगळा समुदाय शांततेनं गुण्यागोविंदानं प्रेमानं जर राहायला पाहिजे असेल, तर हिंदूंसाठी प्रयत्न का केले जात नाहीत. आणि इथे आम्हाला असाही प्रश्न विचारावा लागतो की आमच्या भारत सरकारचे अनेक पक्ष आहेत, म्हणजे आमच्या देशामध्ये वेगळ्या प्रकारचे पक्ष आहेत, त्यांनी ह्या ठिकाणी आपली भूमिका आता स्पष्ट करण्याची गरज आहे की हिंदूंचा असाच नरसंहार तुम्ही चालू देणार आहात का. आणि ही आमची जी तीव्र भावना आहे, आम्ही ह्या आता जे सध्या घडतं आहे त्याचा तीव्र भाषेमध्ये निषेध करतो आहे. आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी भारत सरकारने पण पुढाकार घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय समुदाय जो आहे त्यांच्याकडून दबाव आणून त्या देशामध्ये हिंदूंच्या हिताचं, त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण कसं होईल, त्यांच्या हिताचं, त्यांच्या मालमत्तेचं रक्षण कसं होईल, या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. त्या बांगलादेशमध्ये हिंदू जगू शकत नाही, हिंदू राहू शकत नाही का. या देशामध्ये जर बांगलादेशी मुस्लिम राहू शकतात, या देशामध्ये इतर समुदायाचे लोक राहू शकतात, तर तिथे बांगलादेशमध्ये हिंदूंना का असं टार्गेट केलं जातं, आणि ते कधी थांबणार आहे. आणि थांबणार नसेल तर हिंदू म्हणून आम्हाला काही वेगळी भूमिका घ्यावी लागणार आहे का, याचा सरकारने पण हे करावा, खुलासा करावा. आणि सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा आपली मतं स्पष्ट करावीत असं मला वाटतं.
भारत हा देश सहिष्णुवादी देश आहे, बंधुभाव, प्रेम, सलोखा हा पाळणारा देश आहे, मानणारा देश आहे. त्याच्यामुळे राजाश्रय तर दिलाच पाहिजे ना. कुठल्याही देशावर कधी कसाही प्रसंग येऊ शकतो. त्यामुळे बांगलादेशच्या ज्या माजी पंतप्रधान आता खलिदा इकडे भारत देशाच्या आश्रयाला आलेल्या आहे, तर राजाश्रय तर दिलाच पाहिजे. याच्यात भारताची चूक काय आहे? उद्या पाकिस्तानमध्ये जर असा प्रसंग झाला तर पाकिस्तानचे पंतप्रधान पळून जर या देशात आले तर आमचा देश हा सहिष्णुवाद आहे. आणि आमच्या देशामध्ये सहिष्णुवाद असल्यामुळेच बांगलादेशच्या मुसलमानांचं फावलेलं आहे. आणि बांगलादेशमध्ये जबरदस्तीनं हिंदूंना कन्वर्ट केलं जातं आहे, हिंदूंचं मुस्लिमीकरण केलं जातं आहे. असे कितीतरी प्रसंग आहेत बांगलादेशमध्ये घडलेले की हिंदूंवर प्रचंड प्रमाणामध्ये अत्याचार चाललेले आहेत. ती आमची संस्कृती नाही आहे. आमची वैदिक सनातन संस्कृती जी आहे ती वैदिक संस्कृती विश्व बंधुत्व मानणारी आहे. आणि त्यामुळे आमच्या भारताच्या नरेंद्र मोदींनी जो राजाश्रय दिला आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो. यामागे कोणत्या देशाचा हात असू शकतो? ह्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात तर सरळ सरळ दिसतोय. पाकिस्तानचा सरळ सरळ हात दिसतोय. आणि त्यांची इस्लामी जमात जी संघटना आहे वगैरे, त्यानंतर जियांची जी संघटना आहे, या संघटनांनी हिंदू धर्मीय लोकांना टार्गेट केलेलं आहे. आणि त्यांना जाणूनबुजून हिंदू समाज या परिस्थितीचा फायदा घेऊन बांगलादेशमधून हुसकावून लावायचा आहे, घालवायचा आहे. ज्यावेळी भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळेला फाळणी झाली, त्यावेळेला जसा प्रकार केला की ट्रेनच्या ट्रेन भरून हिंदूंची महिलांवर अत्याचार करून त्यांची स्तनं कापून त्यांचे अवयव कापून पाठवून द्यायचे आणि हिंदूंवर अत्याचार करायचे. तोच प्रकार इथे आता सुरू होईल असं मला वाटतं. आणि म्हणून हिंदूंनी ताबडतोब जागृत होणं गरजेचं आहे. पाकिस्तानचा जिवंत इतिहास डोळ्यासमोर धरला पाहिजे. हेच बांगलादेशमध्ये पुढे घडेल असं मला वाटतं. आपण भारतातल्या बहुतांश तरुण तरुणी पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करताना दिसतात, त्यांना काय सांगाल? पाश्चिमात्य संस्कृतीचं हे अंधानुकरण आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जे राहून आलेले आहेत त्यांना माहिती आहे की तिथलं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. कारण तिथे नीतिमत्ता जी आहे, संस्कार जे आहेत, हे संस्कार नीतिमत्ता यांच्यापासून फार ते देश फार दूर गेलेले असल्यामुळे तिथे एकटेपणा आलेला आहे. आपण सगळेजण आहेत ते विश्वबंधुत्व वसुधैव कुटुंबकम या विचारसरणीमध्ये जगणारे लोक आहोत. आज तरुणांना त्यांचं ॲट्रॅक्शन वाटतं आहे, परंतु या ॲट्रॅक्शनमुळे आपल्या देशामध्ये सुद्धा हा खतरा निर्माण झाला. म्हणून तर मी घोषणा दिली हिंदू धर्म खतरे में. आणि मी माझ्या माध्यमातून युवा पिढीला हा संदेश देऊ इच्छितो आहे की आपली जी संस्कृती महान संस्कृती आहे, म्हणजे वैदिक सनातन संस्कृती, हिला अंतच नाही. आणि हिचे जे संस्कार आहेत, जो देश स्वीकारेल तो देश नक्की या विश्वामध्ये टिकून राहील, जगेल. भारताला विश्वगुरू का म्हटलं जातं? कारण भारतामध्ये जे नीतिमत्ता, संस्कार मूल्य जे आहेत, संस्कृती जी आहे, अशी जगात कुठेही नाही. आणि पाश्चिमात्य संस्कृती जी आहे, ही पाश्चिमात्य संस्कृती वन्य प्राण्यासारखी आहे. वन्य प्राणी फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतो. तशा प्रकारची संस्कृती असल्यामुळे तिथे फक्त माझं जीवन आणि मला आनंद पाहिजे, बाकी कुणाला आनंद मिळाला नाही तरी चालेल. तिथे आम्ही पण कार्यक्रमांच्या निमित्तानं जातो, आमचाही तिकडे संप्रदाय त्या पाहतो आम्ही की सख्या आईची भेट घ्यायची असेल तर अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अगोदर विचारावं लागतं की मी तुझ्याकडे येऊ का, कारण तिचा दुसरा नवरा असतो आणि हा मुलगा किंवा ही मुलगी पहिल्या नवऱ्याची असते. तर विचारावं लागतं. काही दिवसाचं, म्हणजे काही दिवसाचं, महिन्याचं पण नाही, काही दिवसाचं मूल आईपासून दुसऱ्या ह्याच्यामध्ये बेडरूममध्ये ठेवलं जातं. आपल्याकडे इतकं मूल मोठं जरी झालं, आता जवळजवळ 17-18 वर्षाचं मूल झालं तरी आम्ही त्याला आपला करून सांभाळत असतो. आणि तिथे तर इतकी विचित्र परिस्थिती आहे, आम्ही डोळ्याने पाहतो आहे. कारण तिथे आपला हिंदू समाज असल्यामुळे आम्ही वेळोवेळी परदेशामध्ये जात असतो तिथे संप्रदायाच्या माध्यमातून. तेव्हा ही जी पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे काय ती जवळून पाहिले, जवळून अभ्यास केलेला आहे. म्हणून या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो आम्ही की या पाश्चिमात्य संस्कृतीपासून दूर राहणे तर विनाश हा ठरलेला आहे. भविष्यामध्ये बंगलाची जशी परिस्थिती आहे तशी भविष्य हो, नक्की येणार. कारण भारतामध्ये सुद्धा हिंदू खतऱ्यामध्ये आलेला आहे, म्हणजे मुळात आहेच. कारण भारतातील मुसलमानांची संख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे. आणि मुस्लिम देश जगामध्ये भरपूर आहेत देश. हिंदूंचं एकही राष्ट्र नाही, जे नेपाळ होतं ते सुद्धा आता राष्ट्र राहिलेलं नाही. मग हिंदूंची बाजू घेणार कोण? आज जर इथे बांगलादेशमध्ये अन्य समुदायाचे लोक असते, हिंदू धर्मात सोडून अन्य समुदायाचे लोक असते, तर आंतरराष्ट्रीय दबाव ताबडतोब आला असता. इस्रायलमध्ये
जो प्रसंग घडला आहे, अमेरिकेनं का बाजू घेतली त्यांची? कारण त्या ज्यू लोकांनाचं समर्थन केलं पाहिजे अमेरिकेला असं वाटतं म्हणून अमेरिकेने त्याच्यात भाग घेतलेला आहे. तसं भारत देशामध्ये जर प्रसंग आला तर भारत देशातील हिंदूंचे अत्यंत 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 हाल होतील असं माझं स्पष्ट मत आहे. महाराज, तुम्ही आता असं म्हटलं की हिंदू खतरे में आहे, हिंदुत्ववादी विचारांचा आहे, केंद्रातलं सरकार हिंदुत्ववादी विचारांचं आहे. असं असताना जर का देशातला हिंदू खतऱ्यामध्ये असेल तर हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे का? नक्की आहे राज्यकर्त्यांचं अपयश. 2014 पूर्वी हिंदूंची इतकी केविलवाणी परिस्थिती होती, कुठलाही कार्यक्रम आला की प्रसारमाध्यमांमध्ये एखादा एपिसोड लावला जायचा आणि तो आमचा सण असेल, ते आमचं व्रत असेल, ते आमचं वैकल्य असेल, आमचे उपवास तापास असतील, आमच्या प्रथा परंपरा रूढी असतील, त्या कशा बुरसटलेल्या आहेत असं दाखवलं जायचं. वास्तविक अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून जगणं गरजेचं आहे. अध्यात्मामध्ये जे विज्ञान आहे ते विज्ञान मानवतेकडे घेऊन जातं आणि त्यामुळे आम्ही वृक्षांवर प्रेम करणारे लोक आहोत. वृक्षांमध्ये अयम ब्रह्म म्हटलेलं आहे आमच्या वेदांनी, तत्वमसी सांगितलेलं आमच्या वेदांनी. तर ही जी आमच्या वेदांनी सांगितलेलं आहे ती शिकवण काय सांगितलं की संपूर्ण चराचरामध्ये प्रत्येक जीवामध्ये चैतन्य आहे असं शिकवणारा आमचा हा धर्म आहे आणि असा हा धर्म लोप पावत चाललेला आहे. त्यावेळी 2014 पूर्वी फार या देशामध्ये हिंदूंची परिस्थिती विचित्र झाली होती म्हणून मला वाटतं सरकार पलटलं गेलं आणि हिंदू पुरस्कृत सरकार आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने हिंदूंच्या रक्षणाची काळजी घेतली पाहिजे, मला वाटत नाही की ज्या पद्धतीने हिंदूंच्या रक्षणाची काळजी घेतली पाहिजे तशी आता हल्ली 7-8 महिन्यामध्ये परिस्थिती बदलत चाललेली आहे. परत एक म्हटलं तुम्ही की हिंदू धर्म सहिष्णू आहे आणि सहिष्णुता ही हिंदू धर्माचा मूळ गाभा आहे असं आपण म्हटलं तर अवघड ठरणार नाही. बरोबर. त्याच वेळेला जर का बांगलादेशमध्ये जे काही अत्याचार सुरू आहे ते जर थांबले नाही तर हिंदूंना पुढे सरसावावं लागेल असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे भारतातला हिंदू नेमकी काय स्टेप घेईल किंवा त्याने काय स्टेप घेतली पाहिजे? कसं आहे बघा, सहिष्णुता म्हणजे लाचारी नाही आहे, हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं, देऊ तरी कासोची लंगोटी नाही तर नाटाळाच्या कपाळे हानुकाठी. त्याच्यामुळे जर प्रसंग तसा आला आणि आम्हाला हिंदूंना उतरावं लागलं तर बांगलादेशमध्ये पण आम्ही घुसू आणि आमच्या हिंदूंचं रक्षण करू, हे मला सांगायचं या प्रसंगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.